नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी. आज म्हणजे 25 सप्टेंबर. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. त्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत सांगितलं होतं, पण महिलांच्या खात्यात आत्ताच पैसे येणे चालू झाले. बऱ्याच महिलांच्या खात्यात आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झाली. खूप महिलांचे मेसेज आले की आम्हाला पैसे आले. तर तुम्हाला केव्हा पैसे येणार आणि संपूर्ण डिटेल आपण आज बघणार आहोत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवे आल्याचा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रायगडमध्ये 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची वितरित करण्यात येणार होते. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम बँकेकडे पाठवण्यात आली असून बँक हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करत आहे. तर आजपासून ही प्रक्रिया चालू झाली. महिलांच्या खात्यात लवकरच पैसे येण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे महिला 29 सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत होत्या. पण महिला व बाल विकास मंत्रालयातील सूत्राकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेकडे पाठवण्यात आले असून बँक आजपासून डीबीटी प्रक्रिया सुरू करणार आहे. तर सकाळपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि 29 सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. तर 29 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. आता म्हणू नका की त्यांच्या खात्यात पैसे आले, आमच्या खात्यात का नाही आले. तर तुम्हाला तारीख ही 29 सप्टेंबरच देण्यात आली होती, पण त्यांनी आजपासूनच सुरुवात केली. म्हणजे 29 सप्टेंबर पर्यंत कार्यक्रमादरम्यान पर्यंत सर्वांचे पैसे खात्यात येऊन जातील. ज्याही महिलांचे बाकी असेल त्यांची 30 सप्टेंबर पर्यंत तारीख धरून घ्या. 29-30 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांच्या खात्यात हे पैसे दिले जाणार आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या खात्यात 4500 रुपये हे वाटप होत आहेत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे आता केव्हाही जमा होऊ शकतात. अनेकदा बँक खात्यात पैसे जमा होऊनही मोबाईलवर मेसेज येत नाही. त्यामुळे आपले बँक खाते एकदा चेक करा. जर तुमचा मोबाईल मेसेज वगैरे आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन आधी पासबुक भरून आणा. पासबुक भरल्यानंतर तुम्हाला समजून जाते की आपल्या खात्यात अजून पैसे आले आहेत की नाही आले आहेत. कुणाच्या खात्यात किती रुपये जमा होतील. जुलै ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये. तर जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना केवळ याच महिन्याचा लाभ मिळेल. म्हणजे त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील अशी माहिती देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आधी 3000 रुपये भेटलेत त्या महिलांना 1500 रुपये तिसऱ्या हप्त्याचे दिले जाणार आहेत. आणि ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांसाठी 4500 रुपये हे दिले जाणार आहेत. हे 4500 रुपये भेटणार का नाही भेटणार या महिला चिंतेत होत्या, पण महिलांना हे 4500 रुपये दिलेच गेले आणि सकाळपासून हे 4500 रुपये देणे चालू झाले. माझ्या माहितीनुसार तर असं वाटते की महिलांच्या खात्यात ज्या महिलांचे आधीचे पैसे बाकी होते त्या महिलांना आता त्यांनी सुरुवात करून दिली. त्या महिलांना 4500 रुपये देणं चालू करून दिले आणि ज्या महिलांना आधीचे 2 हप्ते मिळाले त्या महिलांना महिना अखेरपर्यंत ते पैसे देतील असं मला वाटते. कारण की 4500 रुपये हे त्या महिलांना आजपासून पडायला लागले. प्रत्येकाच्या खात्यात आज 4500 रुपये पडले. मला तेच वाटते की या महिलांच्या आधी पैसे मिळाले नाही त्या महिलांना हे पैसे दिले जात आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तुम्हाला महत्वाचे काम सांगतो. आता बऱ्याच महिलांचे अजूनही पैसे आले नाही तर तुम्हाला सर्वात आधी सांगतो हे पैसे कुठेही जाणार नाही. पैसे तुमच्या बँक खात्यात येणारच आहेत. सर्व आधी तुम्ही जे आधार कार्ड आपल्या बँकेला कोणत्या बँकेला लिंक आहे ते चेक करावं इथे. तर उदय आधार या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे ही गोष्ट तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितली गेली, हे तुम्ही चेक करा. अजूनही महिलांनी ही गोष्ट चेक केल्या नसल्यामुळे महिलांना हा हे प्रॉब्लेम येत आहेत. महिलांनी अजूनही आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे सुद्धा बघितलेलं नाही आणि बऱ्याच महिलांचे तर अजून आधार कार्ड लिंक केले नाहीत. तर मग तुम्हाला लाभ कसं काय मिळेल. तुम्ही म्हणता की आम्हाला पैसे येत नाही, खोटी योजना आहे, असं येतच. पण ही योजना खरी आहे. प्रत्येकाच्या खात्यात पैसे जात आहेत. तुम्ही जर निष्काळजीपणा करता म्हणून तुमच्या खात्यात पैसे येत नाही. तर तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करायचे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कोणत्या बँकेला लिंक आहे हे तुम्हाला चेक करायचंय.
तर सगळ्या लाडक्या बहिणींना या महिना अखेरपर्यंत सगळ्यांना पैसे मिळतील. कोणी टेन्शन घेऊ नका, प्रत्येकाच्या खात्यात हे पैसे दिले जातील. तर आता तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते बघून घ्यायचंय आणि त्या बँकेचे पासबुक भरून आणायचे किंवा मोबाईल SMS येईल तो SMS बघून घ्यायचा आहे. 2 कोटीहून अधिक महिला लाभार्थी. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जाची छाननी पूर्ण होतात. आता 2 कोटीपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. लाडकी बहीणसाठी 2 कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.